आज आपण मटकी भेळ बनवणार आहे पुण्याची। ते बघा, मी इथे मोड आलेली मटकी घेतली, 4 मिरच्या घेतल्यात, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेते आणि ते खलबत्त्यात टाकून कुटून घेते। गॅसवर मी पॅन ठेवलं आहे बघा, त्यात अर्धी पळी तेल घालते आणि हा आता वाटलेला ठेचा आहे ना तो त्यात टाकते आणि चांगलं परतून घेते। परतल्या त्यावर मोड आलेली मटकी टाकते बघा आणि ती पण परतून घेते। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकते आणि चांगलं परतून घेते। मटकी चांगली परतून झाली त्यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवते। गॅसची आच एकदम धीमी ठेवली। 5 मिनिटं झाले तर आता मी झाकण काढते। एक वाफ झाली चांगली, आता मी गॅसची फ्लेम बंद करते। मी कुरमुरे घेतले, कुरमुऱ्यात टाकते। 2 कांदे चिरून घेतलेत मी, पण मी तेवढा टाकणार नाही, कमी टाकणार आहे। अर्धा मी कांदा टाकला, त्यात 1 टोमॅटो चिरून घेतला तो पण टाकते। हे फरसाण घेतले ते पण टाकते आणि मिक्स करून घेते। आता ही मटकी पण थंड झाली, आता मी यावर टाकते आणि मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि सगळं मिक्स करून घेते। अशी मी पुणेरी मटकी भेळ बनवली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।